बुद्धगया में 48 दिनों से ऑल इंडिया फोरम के तरफ से अनशन जारी है। भिक्खुनी धम्म रक्षिता इन्होंने कहा है कि भारतीय संविधान 1950 को लागू किया तो भी क्या कानून जो उससे पहले का कानून ऑटोमेटिकली निरस्त होता है, लेकिन नहीं हुआ और बुद्धगया का विद्युतीकरण हो रहा है। वहाँ शिव मंदिर बन चुके हैं, हिंदू मैनेजमेंट होने के कारण कोई ध्यान नहीं दे रहा है, इसीलिए बुद्धगया टेम्पल के बौद्ध के हाथों में दिया जाए। बौद्ध लोग उनके तरफ ध्यान देंगे और अच्छा सा ध्यान देकर और उसको भी अच्छा और सुशोभित कर सकते हैं। बिहार सरकार भी ध्यान नहीं दे रहा है, ऐसा मत भिक्खुनी धम्म रक्षिता इन्होंने एशियन न्यूज से बात करते हुए कहा। इस समय महाराष्ट्र के महामाया महिला सामाजिक न्याय संगठन के संस्थापक डीजी रंगारी, महाराष्ट्र के अध्यक्षा शीतल नागदेवे और उपाध्यक्ष मीनाक्षी वहाने और संगठक काही कार्यकर्ता गण उपस्थित थे। मी शीतल नागदेवे बुद्धगयावरून बोलत आहे। 1949चा जो कायदा लागू केलेला आहे त्या कायद्यासाठी आज बहुतेक लोक अनशनवर बसलेले आहेत आणि आज यांचा 48वा दिवस चालू आहे, तरी सुद्धा यांची मागणी काही झालेली नाही आहे। आता चला जाणून घेऊया यांचे भंतेंचे मत काय आहे। एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा भंतेजी आणि जे मांग आहेत ऑल इंडिया भिक्खू संघाचं, त्याविषयी आपली काय मांग आहे ते बोला। नमो बुद्धाय, जय भीम। मी भिक्खुनी धम्म रक्षिता, मी पण महाराष्ट्रीयनच आहे, परंतु मी बुद्धगया गेले 5 वर्षापासून इथेच राहत आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी आहे मी पहिल्या दिवसापासून। माझी मागणी एकच आहे की 1949 ॲक्ट जो आहे कायदा, म्हणजे संविधान लागू होण्यापूर्वीचा 1949 हा जो आहे हा ॲक्ट निरस्त झाला पाहिजे, रद्द झाला पाहिजे। कारण याच्या मागे खूप सारी म्हणजे नकारात्मक जे आहे हिस्ट्री आहे, इतिहास आहे। 135 वर्ष लोटून गेलेली आहे। यामध्ये बौद्ध संस्कृती आणि बौद्ध लोकांनी आपलं योगदान फार दिलेलं आहे। त्याच्यामध्ये क्रूररित्या पण त्यांचं म्हणजे हनन केल्या गेलेलं आहे। बौद्ध भिक्षूंचं असो, इथल्या उपासकांचं असो किंवा बौद्ध गुफा म्हणजे बौद्ध लेणी जे आहे त्यांना म्हणजे त्या बौद्ध लेणीचा काय हाल झालेला आहे हे तुम्ही बघू शकता। कारण आपण महाबोधी महाविहाराला जातो तर डाव्या साईडला जे आहे मग्गादेवी म्हणून लिहिलेलं आहे, ते विशुद्धी मग्गा आहे, परंतु मग्गादेवी केलेलं आहे। आणि तिथूनच आतमध्ये गेलं आपण तर सारे चैत्य स्तूप आहे, बौद्ध चैत्य स्तूप आहे। त्यांना सगळं चैत्य स्तूप वरचं जे आहे वरचं तोडून फक्त घुमट ठेवून त्यांना शिवलिंग करण्यात आलेलं आहे। तर हे जे आहे हे त्यांचं षडयंत्र आहे, सिमेंट काँक्रीट करून ते शिवलिंग बनवण्यात आलेलं आहे आणि बौद्ध चैत्य स्तूप तोडल्या गेलेले आहे। बौद्ध विहार जे आहे आतमधले तिथे शिवलिंग हा कुठला आहे, कुठला आहे? बोधगयाचीच गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला। आणि हे कोरोना जो आला आहे तो लॉकडाऊन जाणून लावून त्यांनी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत सांगितलं गेलं तर 5 किलोमीटरपर्यंत तुम्ही इमारत बनवू शकत नाही असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, परंतु यांनी जगन्नाथ मंदिर लागूनच तयार केलं आणि जेवढे चैत्य विहार आहे ते तोडले आणि शिवलिंग तयार केलेले आहे। जिथं आपण पाणीपीठ टेम्पलमध्ये गेल्यावर तर जे दिवाळ आहे, वॉल दिवार बसलेली ते जाणून बुजून टाकल्या गेलेली आहे, तुमचं लक्ष न जावं म्हणून, आणि पाणी पिण्याचं जाणून ठेवल्या गेलेलं आहे। त्याच्या लागूनच पूर्ण चैत्य स्तूप आहे, बुद्धांच्या मूर्त्या होत्या तिथं तोडून त्यांनी शिवलिंग तयार केलेलं आहे। चैत्य स्तूप वरून तोडल्या जाते आणि जे घुमट आहेत त्याला सिमेंट काँक्रीट करून तिथं शिवलिंग ते बनवल्या जाते। असं ते त्यांची म्हणजे हे आहे बनवण्याची पद्धत आहे। हे मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। आणि त्यानंतर इथं आहे की इथे बौद्ध स्थळ आहे आणि सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे की धर्मस्थल जिस धर्म का हो उसको वो अधिकार दिया जाए, हे स्पष्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नोटीस आहे। तरी पण या लोकांनी अजूनपर्यंत सोडलेलं नाही। त्यांनी मग कोर्टामध्ये अनागरिक धम्मपाल आणि लॉर्ड कनिंगम यांनी 2दा पटनाला केस केले होते, ते जिंकले होते। त्यानंतर
हेराफेर कोलकाताला करून, कोलकाताच्या हायकोर्टामध्ये करून हेराफेर करून षडयंत्रकारी त्यांनी म्हणजे डावपेच करून परत ती केस हेराफेर केला गेली. त्याच्यामुळे जमीन आमची आहे तर आम्हाला हक्क मिळावा त्यानुसार त्यांनी परत नोटीस टाकली, ॲप्लिकेशन टाकली, तर निर्णय चुकीचा लागला होता. परंतु आता 135 वर्ष लोटल्या गेलेले आहे आणि 135 वर्षामध्ये त्यांनी बौद्ध स्तूपांचं म्हणजे शिवलिंग केलेले आहे, तोडलेले आहे भरपूर. तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, बौद्ध चैत्य स्तूप जे आहे खूप प्रकारे तोडल्या गेलेले आहे. बघा दिवारवर पण ते तोडून ठेवलेले आहे, जे ते जतन करायला पाहिजे आपण. आणि संबोधी प्राप्त झालेल्या बुद्धांना हे ठिकाण आहे बौद्ध गया, तरी पण संबोधी प्राप्त झाले तर ते दुसऱ्या धर्माचं नसू शकते. बौद्ध धम्म जो आहे इथून उगम स्थान आहे, म्हणून हे बौद्धांच्या हाती यावं आणि बौद्धांच्या हाती आल्यावर ते जतन व्हावं आणि ते BTMC आहे ते निरस्त व्हावं. आणि BTMC ॲक्ट जो आहे 1949 हा सुद्धा निरस्त व्हावा, कारण हा अन्याय करणारा, बौद्धांवर अन्याय करणारा ॲक्ट आहे, कायदा आहे. आणि बाबासाहेबांनी म्हणजे मौलिक अधिकारामध्ये लिहिलेलं आहे की जे संविधान 26 जानेवारी 1950 लागू झाल्यानंतर यापूर्वीचे कायदे जे असतील ते निरस्ताने रद्द केल्या जातील. जर हे संविधानाचं मौलिक अधिकारामध्ये आहे, संविधान लागू पूर्ण भारतामध्ये झालेलं आहे, तर इथं का लागू नाही झालेलं आहे? हा ॲक्ट का बरं अजूनही तो आहेच म्हणून. आणि त्याचा DM जो आहे तो मेन आहे. म्हणजे अजून तुम्ही भारतात तर जगता पण संविधानावर जगत नाही असं त्याचा अर्थ आहे. मग तुम्ही संविधानावर जगत नाही तर मग तुम्ही पोस्ट का संविधानानुसार घेता? CM PM जो आहे पोस्ट संविधानानुसार आहे, मग हा ॲक्ट अजून रद्द का नाही केला गेलेला आहे माझा प्रश्न आहे. त्यातल्या लोकसभा, विधानसभा इथले विधायक आवाज जरी उठवत आहे तर नितीश कुमारनी अजूनही ती मागणी म्हणजे सायकोलॉजिकल असं वाटतं की होशमध्ये नाही आहे, सायकोलॉजिकलरित्या, मानसिकरित्या, तर त्यांनी अजून होशमध्ये तो मुद्दा घेतलेला नाही. त्याची जेवढे आम्ही बघितलं की आजपर्यंत आता 45 दिवस झालेले आहे, परंतु या 45 दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही बौद्धांकडून निर्णय दिलेला नाही किंवा त्यांनी तो मुद्दाही उचललेला नाही. फक्त ऐकणं म्हणजे सुधारणा नव्हे, अधिकार आहे. तर त्या अधिकारामध्ये अजून एक आहे राईट्समध्ये आहे 6वा मुद्दा आहे की संविधान उपाययोजनाचा अधिकार. ही समिती बसवू शकते, प्रस्ताव होऊ शकतात, निर्माण होऊ शकते. हा कायदा रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये धार्मिक अधिकारानुसार 26, 27, 28, 29, 30 अनुसार तुम्ही धार्मिक अधिकारानुसार बौद्धांना बौद्ध स्थळ द्यावं. कारण सुप्रीम कोर्टाचे अगोदरचे निर्णय बघा, त्यांचं स्टेटमेंट बघा, त्या स्टेटमेंट तुम्हाला कळेल. परंतु आता जे आहे परिस्थिती ही उलटी आहे, कारण हर देशात विदेशात आंदोलन झालेलं आहे. परंतु सगळेजण काय म्हणतात, हे सगळं इथल्या जो आहे CM जवळ आहे त्याचा अधिकार. CM मानायला तयार नाही आजपर्यंत, तर मग त्याला आम्ही CM समजावं की नाही? कारण तो संविधानिक पोस्ट आहे त्याची. तर संविधानिक पोस्ट तो ग्रहण करू शकते, मात्र संविधान इथं लागू करू शकत नाही. तर आम्हाला त्याचा प्रश्न आहे की तो भारताचा नागरिक आहे की नाही आहे की नाही? पण जर तुम्ही भारताचे नागरिक आहात, भारताच्या नागरिकत्वानुसार तुमची पोस्ट आहे, तर मग हा संविधानानुसार हा कायदा अजून निरस्त का केलेला नाही? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांना. म्हणून हा जो आहे कायदा निरस्त करावा. त्यांनी स्वतःची जागृतीची बुद्धी वापरावी आणि त्यांच्या मनात जे हलचल असेल जातीय वाद विरुद्ध ते नष्ट करावी. एक करुणाची सागर भगवान बुद्ध त्यांना संबोधी इथं प्राप्त झालेली आहे. म्हणून संबोधी अनुसारच त्यांनी बौद्धांच्या हातामध्ये BTMC ॲक्ट रद्द करून 1949 हा ॲक्ट रद्द करूनच आम्हाला बौद्धांना न्यायप्रिय, आम्ही बौद्ध आहोत म्हणून ते एका ठिकाणी बसलेले आहोत. नाही तर साम दाम दंडभेद ही पण योजना आम्ही हे केली असती. परंतु बुद्धांनी आम्हाला करुणा शिकवलेली आहे, मैत्री शिकवलेली आहे. म्हणून मैत्रीचं आंदोलन आम्ही करत आहोत आणि मैत्रीच्या आंदोलनात आम्हाला आमचा न्याय पाहिजे, हक्क पाहिजे आणि अधिकार पाहिजे. म्हणून हे आंदोलन आम्ही राबवलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम.